बाबा धमक होती तर लगा माया समोर थोडा हिर बायको कुठे जाऊन बसली आज. अरे माझा सातबारा आहे, तुझा काय संबंध अरे आहे? काय सातबारा सांगतोय लगा लगा तोडच बसलाय लगा. आम्ही पुढे गेले नंतर समोर काय असेल ते करायचं रे. ए बाप्पा, बरं तेवढा एक वापा घालून तू काय मोठा झाला का. मसरासनी मका गाठल्या तुम्हाला सांगतो. मका कणस बिन तकडच आणि मका गायब करून काय लागा. तुला थोडंफार ही वाटायला पाहिजे. भाव आहे म्हणून लागा किती सण करायचं. हा आणलं का पाणी ग. औ आण. एवढं पण ही करायला नसतं लागा. माणसाने किती अन्याय सण करायचा. दर बुलेट लागा 2-3 दिवस झालं उन्हात जाया. गाडी उन्हात आहे. गाडी तर किती जरी धुतली तर तुम्हाला सांगतो खराबच होती. आता उन्हानं गाडी तापली बस सुद्धा वाटत नाही गाडीत. इतकं बेकार इकडे आहे. कसल्या वापा मारता या लय बेकार धग मारताय राव. आज तुम्हाला सांगतो ओठाय उशीर झाला. गाडी सुद्धा सावरी नाही. काल गेलतो प्रमोशनला. म्हणजे पहिल्यांदा आजीकडे गेलो. आजीला मदत केली आपल्या परीनं. काय जण नावं ठेवते ते. पण नावं ठेवणाऱ्याला मला एकच सांगायचं आहे. अरे तुम्हाला करणं होत नाही ते होत नाही. पण जी आमच्यासारखी करते ती त्यांना नावं तर ठेवू नका लागा तुम्ही. बरोबर आहे नाही सांगा मित्रांनो. माझं काय चुकते. माझं काय नावं ठेवू नये कोणालाच नावं ठेवू नये. ज्याच्या त्याच्या स्वेच्छेनं. आणि आम्ही काय असं हे केलं नाही. पण आपल्याला वाटलं अंतकरणाला हे केलं म्हणून आपण हे केलं. पण तसं हे करायला नसतं या. नावं ठेवत बसती बिना कामाची. वाईट कमेंट करते हो. ह्यानं काय होतं माहिती का माणसाचं मनाचं खच्चीकरण होतं. पुन्हा एखाद्याला जर खरंच गरज असेल मदतीची तर माणूस करू वाटत नाही माणसाला. कारण नावं ठेवते ती. आणि बरेच जण काय जण म्हणते ती व्हिडिओ काढून कशाला टाकायचा. अरे बाबा ती आमचा धंदाच आहे. आम्ही व्हिडिओ काढतोय आज काढत नाही. आता 3 वर्ष झालं. जे काय आहे ते आमचं रेग्युलर घरातलं सगळं आमचं सगळं रेग्युलर जे काय होतंय ते सगळंच असतंय. का ते होय बाबा कधी न काढणाऱ्या माणसानं काढलाय असं आहे का. आमचं ते हीच झालं या. काय आम्हाला ती सवय लागली आता. बरोबर आहे ना. जाऊ दे मित्रांनो. शर्ट कसा दिसतोय सांगा. पण आमचं चॉईस आहे. शर्ट असं कॅमेऱ्यात क्वालिटी कमी दिसते पण असा गडद आहे एकदम. पूनम नाही केलंय. काल तिथं प्रमोशनला गेलतो ना काल. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. कोणाला माहित नसेल तर बघा इंस्टावर टाकला. इंस्टा फेसबुकला. इंस्टाची आपली आयडी आहे बघा गावठी निलेश पूनम. आणि फेसबुकला पण निलेश सरगरची आयडी आहे. तुम्हाला म्हणजे ही काळजी असेल तर तिथं फॉलो करून घ्या इंस्टाला फेसबुकला. काल बघा प्रमोशन केलं आपण त्यांचं. महिन्याला असते आपल्याला. रवींद्र वस्त्र सलगरे आहे का त्यांचं महिन्याला त्या दादांचं आपल्याला महिन्याला प्रमोशन असते. असं 4 रुपये कुठनं तरी येते. बरोबर आहे नाही सांगा. समाधान वाटतंय 2 रुपये आलं म्हणजे. पैसा आहे तर सगळं आहे. बरोबर आहे नाही. काल बघा 8-9 हजाराची कपडी घेतली. 9 हजाराची प्रमोशन केलं. त्यातलं बरंच पैसे ह्याला घातलं बघा कपड्याला. मला पण 3 शर्ट घेतलं. पॅन्टा काय नाही. पॅन्टा पहिल्या जायत्या. कुठं बाहेर येता जाताच आपण घालतोय पॅन्टा. हे तर तुम्हाला सांगतो कुठं बरमोड नाईट पॅन्टी असती त्या. म्हणून 3 शर्ट घेतलं. पूनमला साड्या घेतल्या. बहिणीसनी पण आता दिवाळी जवळ आली आहे. बहिणीसनी पण तिथनं आणले आपले. बरी भेटती ती आपली बऱ्यापैकी. चांगल्या साड्या असते त्या. मस्त. आपल्याला सख्खी बहीण नाही पण जे कोण आपल्या मानलेल्या बहिणी आहेत ते आपण सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त त्यातनं जीव लावत असतो या. चुलत बहीण एक आहे माझी. तिला पण आपण जीव लावतो. ज्यावेळेस नव्हतं तेव्हा नव्हतंच. आता आपलं हाय. आपलं बऱ्यापैकी आहे. थोडं
जगतोय आपलं समाधानानं, पाठभर जगतोय, अन्न खातोय पाठभर, समाधानच मानायचं. बरोबर आहे का नाही? पहिले अवस्था एवढी जी बेकार होती, लय बेकार. संध्याकाळी जेवणाला अडचण असायची, इतकी वाईट अवस्था होती. तुमचं पण कोणाचं प्रमोशन असलं तर सांगत जावा, करू आपण इकडं तिकडं काय तर करून. 2 दिवस झालं पळतीवरच होतो. त्या दिवशी कार्यक्रमाला गेलो, काल प्रमोशनला त्या आजीकडे गेलो. बाकी काय चाललंय तुमचं? मकाचं तुम्हाला सांगतो, सगळी मका त्यानं काय घातलेली नाही. मका 1-1.5 वाफा त्यानं तोडलंय, मोडून कणस. तुम्हाला सांगतो, कणस काय मला दिसना ती कुठं टाकली ती, पण मका 1.5 वाफा तोडून मसराच नाही. म्हणजे काल गाड्यानं मसरच नेली नाही ती बघा. काल निवांत हिथं सगळं तोडून गाठलंय दिवसभर. काल म्हणजे आम्ही दिवसभर नव्हतो ना इथं, सकाळच लवकर घरात नाही निघलो होतो. त्यामुळं इथं तीच मालक झाला ना. असू द्या, मी नाही त्याचा विचार करत. घातली तरी आपल्याच मसराने खाल्ली असं म्हणून विषय सोडून द्यायचा. बरोबर आहे का नाही? तर काय चाललंय तुमचं? बरं आहे का? सगळ्यांचं बरं आहे का? दीपवाळी आली तसं म्हणलं तर पहिल्यासारखं सणाला आनंदच नाही बघा. पहिला सण म्हणलं का आपण बघा लय आनंदात असायचो. आम्ही तर ते फटाकडे हे करत मांदाळा आनंद असायचो. आई संग रडायचो, फटाकडे आण म्हणून, मामा संग रडायचो. पण पहिले दिवस आता नाही. आता आपल्या खिशात मस्त पैसे आहेत, पण ते आनंद साजरा करायला ती वय निघून गेलं ना. बरोबर आहे नाही? लहानपणी कसं वाटायचं, पैसे असा होतं फटाकडे घ्यायला. मग ती 5 रुपयासाठी 4 रुपयासाठी बघा पाय आपटून रडत होतो. आजीकडं, मामाकडं, आईकडं. वडील तर नव्हतंच, पण ती 5 रुपये मिळाल्यावर जेवढा आनंद होत होता का, तेवढा आता खिशात 50,000 जरी असलं तर तेवढा आनंद होत नाही. दिवस बदलत जाते दो. म्हणून सांगतोय, परिस्थितीशी कधी लाजू नका. काय बिन वेळ येऊ द्या तुमच्या, ती काम करायची तयारी ठेवा. तुम्ही म्हणत असताना आता निलेश भाऊचं जरा चांगलं व्हायला लागलंय, पण निलेश भाऊनं इतकं वाईट दिवसातनं हे केलंय. स्वतःचा मोबाईल सुद्धा नव्हता. आता जरी मस्त माझ्याकडं 2-2 आयफोन असलं, पण स्वतःच माझ्याकडे मोबाईल सुद्धा नव्हता. हे तुम्ही बघितलंय ह्याच्या अगोदर. पिन 1 रुपयासाठी गाडीकारासाठी वस्त्याने फिरत होतो. लोक शिवे द्यायची, म्हाताऱ्या बायका तुम्हाला सांगतो मला शिवे द्यायच्या. काय म्हाताऱ्याची बायका हट्टी असायच्या, म्हणजे ती काय मुद्दाम देत नव्हतं, पण त्यांचा स्वभाव असायचा. शिवे द्यायच्या. मला म्हणायच्या ताटीवाला झोळीवाला रोजच आमची लेकर रडवायला येतोय. लय वाईट वाटायचं. तेव्हा असं वाईट वाटायचं. गारी कधी तुम्हाला मनात विचार पण यायचा, आयला आपण शिव्या खाऊन 1 रुपयासाठी आपण फिरतोया. पण तेव्हा असं मनात स्वप्नात पण कधी वाटलं नव्हतं माझं दिवस चांगलं येतील. हे फक्त तुमच्यामुळे आलेत माझे दिवस. मी अजून सुद्धा तुम्हाला मानत असते. आणि माझ्या घरी कधी बिन कोणी आला, माझा स्वभाव लांब नाव ठेवू नका, लांब भुकू नका. जी घरी कोणी येऊन गेले त्यांना माझा स्वभाव माहित आहे. अरे तुमच्यापासूनच लोक मोठी होती. काय बरीच मोठी होती ती, लाखातनं इस्टेट कमवती ती, पण तुम्हाला पुसत सुद्धा नाही ती. तसं माझ्यासारखं आयुष्यात कधीच भेटणार नाही. मी किती जरी मोठं झालो, पण तुमच्यासाठी कायम मी तुमच्या सोबत असणार आहे. माझ्या दारात आल्यानंतर मान सन्मान पोटभर अन्न मिळणारच, कारण ही माझ्या आईची शिकवण आहे. म्हणून नाव ठेवणाऱ्याने लांबून नाव ठेवू नका. मी मदत करायला गेलोय, माझ्या स्वेच्छेने गेलोय. मी की कोणाकडं भीक मागितली नाही की मला अशा अमुक व्यक्तीला मदत करायची आहे, तुम्ही मदत पाठवा. मी माझ्या स्वेच्छेने गेलोय. त्यामुळं नाव ठेवू नका. बरोबर आहे का नाही सांगा? काय चुकलं असलं तरी पण माफ करा. चला, बाय बाय.